नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी शेंगटे खाल्लेत का? हे बघा, हे ना नदीचे जे शेंगटे असतात ते पावसाच्या पाण्यामध्ये भेटतात बघा. हे सध्या मी कापून आणलेले, सध्या पुण्यामध्ये मला भेटलेले. याची ना भाजी खूप छान लागते, भाजी म्हणा फ्राय म्हणा. त्यामुळे एकच काटा असतो पण हा खूप टेस्टी असतो. तर अशा पद्धतीने ना शेंगटे कसं फ्राय करतो ते बघा. पहिल्यांदा मी ना मसाला करून घेतो. थोडासा कांदा, टॅमॅटो आणि खोबरं याचे थोडंसं भाजून घेतो, जेणेकरून त्याला खूप छानशी टेस्ट येईल. सगळं ते जास्त झालेलं मी याचं बारीक वाटून घेणार आहे. मी चिंचेचं थोडंसं पाणी पिलेलं आहे आणि याला ना आले पेस्ट लावायचे, जेणेकरून खूप छानच होणार. तर थोड्या वेळ भेटू आपण कसं हे भाजी बनवायची. नमस्कार. तर काही ठिकाणी ना शेंगट्याचा फ्राय बनवला जातो, तर आज आपण बघूया शेंगट्याची भाजी कशी बनवायची, ज्याला आपण कोकणी भाषेत कालवण पण म्हणतो. तर आपण बघा, कांदा भाजून घेतलेला आहे. कांदा थोडासा जास्त भाजू पण ठीक आहे, त्यानं काय होईल आपल्याला चांगला चव पण भेटतो. हा ना, कांदा लसूण अद्रक याचं मिश्रण आपण केलेलं आहे. तर कांदा, टॅमॅटो, खोबरे हे आपण ना भाजून याचं मिश्रण केलेलं आहे. मस्त असं खरपूस भाजून घ्या, जेणेकरून तुमच्या भाजीला खूप टेस्ट लागेल. त्याच्यानंतर आपण हळद आणि चटणी आपण टाकली. कशी दिसते झणझणीत ना. तर ही कोल्हापूरची मिरची आहे, त्यामुळे तुम्हाला ती झणझणीत दिसली पाहिजे. थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे. आता ना याच्यामध्ये आपण जे शेंगटे ऑलरेडी क्लीन केलं ते टाकून, ते बेसिकली ना नदीची शेंगटे असतात. याची जर चव बघायला गेलं ना तर नावाची थोडंसं चिंचेचं पाणी टाकतो. तर अशा पद्धतीने आपण त्याला थोडंसं कालवून, थोडंसं पाणी घालून आहे ना हा मस्तपैकी शिजेल. साधारणतः 3 उकळी लागतील, 2 ते 3 उकळी लागतील. पण यानंतर खूप टेस्ट मिळते. कट आलेलं मस्त हे शिजू जातं. 15 मिनटं बघा हे शिजवलेलं आपण आणि हा मस्त शिजलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण थोडंसं कालवण केलेलं आहे, त्याची खूपच टेस्ट भारी असते मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण शेंगटेची भाजी बनवू शकतो. धन्यवाद. आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा.